महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनांसारख्या फुकटच्या योजनांमुळे राज्यात तुटीचा भार जो आहे तो वाढला असं निरीक्षण केंद्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात नोंदवण्यात आलंय। केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत काल देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला। या अहवालात फुकटच्या योजना म्हणजेच रेवडी संस्कृतीवर ताशेरे ओढण्यात आले। विशेषतः महाराष्ट्र महसुली तुटीत गेला हे नोंदवताना लाडकी बहीणसारख्या योजनांवर ताशेरे ओढण्यात आले। महिला कामगारांच्या श्रमशक्तीतील सहभागावर नकारात्मक परिणाम झाल्याचं नमूद करण्यात आलं। महाराष्ट्रामधल्या पिकांच्या पॅटर्नमध्येही बदल झाल्याचंही या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। यावर राज्यातले सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली, काय म्हटलंय नेमकं ते बघूया। आता आपण जर म्हणता केंद्राच्या सर्वेक्षणमध्ये आलेत तर लाडक्या बहिणीमुळेच आलेत असंही म्हणता येणार नाही। आपण जर 2-5 वर्षाचा कार्यकाळ बघितला कोविडपासून तर अनेक संकटे ही नैसर्गिक आहेत। त्याच्यामुळं त्याला तर काय कोणी म्हणजे चॅलेंज करू शकत नाही। कोविडमध्ये फार मोठा फटका बसला कारण हा 1 वर्षाचा काही तोटा आहे किंवा 1 वर्षाचा परिणाम आहे असं अजिबात नाही आहे। तर त्याच्यातून सावरण्यासाठी तर दुसरा इलाज नाही आहे कारण ती योजना काय बंद करण्याची योजना नाही आहे, ती कायमस्वरूपी चालूच राहणार आहे। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 36 लाख कोटी घेऊन डावसवरून आलेले आहेत। 36 लाख कोटी रुपये घेऊन आले आहेत आणि मंत्रालयामध्ये 36 लाख कोटी मोजण्याचं काम सुरू आहे 6व्या माळ्यावर। बरं का, ते आता रिझर्व्ह बँकेत भरले जातील आणि मग सगळं आबाद आहे। तुम्हाला असं वाटतंय का की आता लाडकी बहीण बघा महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अत्यंत ढासळलेली आहे, अत्यंत कोसळली आहे, जमीनदोस्त झालेली आहे आणि लोकप्रिय योजनांच्या नावाखाली राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सरकारी तिजोरीची लूट महाराष्ट्राचं अर्थव्यवस्था रसातळाला घेऊन जात आहे। आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये तर पूर्ण राज्याचे वाटोळच केलं आहे, दिवाळखोरीच निघाली आहे। निवडणुका जिंकण्यासाठी हे जे काही पंतप्रधान मोदींच्या भाषेत सांगायचं झालं तर रेवडी, आता रेवडी म्हणाले ते रेवडी वाटून म्हणतायत तर स्वतःच रेवडी वाटत आहेत, रेवडी वाटूनच या निवडणुका फिरवल्या जात आहेत आणि त्यामुळे राज्याची एकूण आर्थिक स्थिती न बघता निवडणूक जिंकून सत्ता संपादनासाठी, सत्ता मिळवण्यासाठी राज्याचं वाटोळं करायचा अधिकार यांना दिला कोणी? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।